नमस्कार मंडळी. आता वाजले सकाळचे 4:30. आज आहे 27 जून 2026. आपण निघालो आहे रायगडला शिवाजी महाराजांच्या दर्शनाला कारण आज आहे शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा. तर आता 4:30 वाजता आपण घरातून निघालो आहे कल्याणवरनं. तर बघूया आपल्याला सोहळा भेटतो आहे का बघायला तरी, नाहीतर मग महाराजांचं दर्शन घेऊन आपण रिटर्न येणार आहोत. चला मग निघूया आपण आपल्या प्रवासाला. आपण रायगडच्या पायथ्याला किती वाजेपर्यंत पोहोचतो. चला तर सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आपण रायगडच्या दिशेला निघालेलो आहे. मानगावपासून एक लेफ्ट येतो, लेफ्टवरनं रायगड किल्ल्याजवळ. आम्ही आता पाचडला पोचलो आहे. ॲक्च्युली गाड्या इथे पाचडलाच पार्किंग करायला लावत आहेत. आता इथून 4-5 किलोमीटर रायगड पायथ्यापर्यंत चालत जावं लागणार आहे. सगळीकडे इकडे मागे गाड्या पार्किंग केलेल्या दिसत असते तुम्हाला. बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत म्हणून पाचडलाच पार्किंग करायला लावलेलं आहे. वरती कुठलीच गाडी सोडली जात नाही. आता आपण चालत जाऊया पुढे. आता पाचडपासून सगळे लोक वरती चालत चाललेत. गाड्या खाली पार्क केल्या पाचडला. तिथनं एक एस टी मी आली. फक्त 1-2 मिनटंच वरती आली असेल. आम्हाला वाटलं जरा जास्त वरती जाते की काय, तर ती जरा जवळ आली आणि इथंच आम्हाला सोडून दिलं त्यांनी आणि एस टी रिटर्न निघून गेली. आता आपण चाललो वरती. ऊन पण लागायला लागले. चला बघू आता किती वेळ लागतो इथनं वरती पोचायला. 8:32 म्हणजे 8:30 झाली आहेत आता. आता किती वेळ लागतो वरती पोचायला, तर चालत जायचं आहे. बघूया. सर्वजण चालत चाललेत. माझ्या मागे बघू शकता तुम्ही लोक येत आहेत. तसंच हे पुढेही चाललेले आहेत. आता आपण म्हणजे ह्या रोडनी चाललो आहे. हा चांगला कॉन्क्रीट रोड केलेला आहे. 10 वर्षापूर्वी मी जेव्हा आलो होतो तेव्हा असे रस्ते नव्हते. बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे. गडासाठी जाण्यासाठी या डोंगरावरून वाट चालू होते. लोक जायला सुरुवात झालेली आहे. आपण या रोडने जाऊया. आपण रोपवे घेत नाही आहोत. रोपवेसाठी थोडं अजून पुढे जावं लागेल. नेक्स्ट टाइम आलो की आपण रोपवेने जाऊया. आता जरा ट्रेकिंगचा आनंद घेऊया. माती एकदम चिकट आहे, पाय घसरत आहेत. हा शॉर्टकट तयार केलेला दिसतोय. सगळे इकडनं चाललेत वरती. एकदम निसर्डी वाट आहे. पाय स्लिप होतात.
माती एकदम चिकट झाली. क्रॉक्सनी तर बिलकुल चालायला येत नाही. लास्ट टाइम जेव्हा 10 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा इथे आम्ही बाईक पार्क केली होती. हे पायथ्याचा गड, आपल्याला गडाचा मेन एंट्री इकडनंच आहे. म्हणजे गड चढायला सुरुवात इथूनच होते. तो खाली लोकांनी एक शॉर्टकट काढला होता, तिथनं आम्ही आता वर आलो. आता आपण ॲक्च्युअल गड चढायला सुरुवात करणार आहोत. चित्त दरवाजा ते महादरवाजा पायरी मार्ग. इकडे पायऱ्यांची दुरुस्ती केल्याचं बॅनर लावलेला आहे. किल्ले रायगड. चला, आपली सुरुवात झालेली आहे गड चढायची. फॉल्ट आहे का? समोर जो दिसत आहे तो खूप लढा बुरुज आहे. जरा पायऱ्या वरती चढून आल्यावरती आपल्याला पहिला जो लागतो तो हा खूप लढा बुरुज. इथे खूप लढा बुरुजाची माहिती दिलेली आहे. त्याचे संवर्धन कसे करण्यात आले त्याचे हे फोटोग्राफ्स इथे आहेत. आजूबाजूचं दृश्य बघा किती मस्त दिसते. कुठल्या तरी मंत्रसंत्राची गाडी येत आहे. त्यांचा ताफा कॉन्वॉय हा येताना दिसत आहे. हे गडावर जाणारा मार्ग आहे. लोक कशी कशी चालली आहेत ते बघा. असं चालत आपल्याला वर गडावर जायचं आहे. हा गड पायऱ्यांनी चढायला एवढा अवघड आहे, तर त्या काळी मावळे कसे जात असतील. बरेच मावळे आता हे गड उतार झालेले दिसत आहेत आणि बरेच वर चढत आहेत. त्यात मीही आहे. खाली जो रोड दिसतोय हा जुना पायवाट आहे आणि हे आम्ही चाललोय ती नवीन बनवलेली पायवाट. हे ट्रेकर्स लोकांनी अजून एक नवीन शॉर्टकट काढलेला आहे. तो डायरेक्ट मार्केटपर्यंत पोहोचतोय.
आणि थोडा रिस्कीच आहे रोड. ट्रेकर्स लोक एन्जॉय करायसाठी असे धाडसी कृत्य करत असतात. थोडा वेळ विश्रांती घेऊन आपण गड चढायला पुन्हा सुरुवात केली आहे. पूर्ण घामाघूम चालू आहे. काल जी वस्तीला लोक होती ती सगळी गड उतार झालीत. सगळे लोक खाली उतरत आहेत. काल जी वस्तीला होती ती लोक, आणि आज बरेच लोक वरती दर्शनासाठी चाललेत. पावसाचा काहीच पत्ता नाही. एवढं दमट वातावरण झालं, अशा घामाच्या धारा लागल्यात. हा एक शिवभक्त आला आणि मला विचारतोय या झऱ्याची शूटिंग काढता येईल का म्हणून. पोलीस लोक काढून देतील का. म्हटलं का नाही देणार काढून, हे फक्त त्यांचं काम करतात. शूटिंग काढ, फक्त कुठं वरती चढू नकोस. एकच धबधबा छोटासा झरा इकडे दिसतोय. ऑलरेडी पुरे आहे ना. खाली आपण जो झरा बघितला तो हाच झरा पुढे आलेला आहे. बरोबर महादरवाजाच्या बाजूलाच आहे. फायनली आपण महादरवाजा इथे पोचलो आहे. थोडा अजून पुढेच आहे. थोडा अजून वेळ लागेल पोचायला. चला वरती जाऊया. महादरवाजापाशी आपण आलो आहे. रायगड रोपवे बंद असल्यामुळे आज बरीच मंडळी, जी शक्यतो सगळीच मंडळी चालत येत आहेत आणि चालत जात आहेत. आज फायनली महादरवाजा आलेला आहे. अजून गडावर जायचं आपलं बाकी आहे. आताशी जस्ट महादरवाज्यातनं आतमध्ये आलो आहे. तुफान गर्दी आहे. पोलिसांनी आपले बसस्थान इथंच मांडलेलं दिसत आहे. महादरवाजाच्या वरती पोलिसांनी टेंट लावलेले आहेत. दिवस रात्र ते आपली ड्युटी करत आहेत. गडावर हे तोफांचे अवशेष म्हणावं लागेल. त्यांची अवस्था बघून तर तेच वाटतंय. सावधानीचे फलक जागोजागी लावलेले आहेत. बरेच रस्त्याची कामं केलेली आहेत. गडावर बरेच सुधारणा झालेली आहे. बऱ्याच सुधारणा व्हायच्या बाकी आहेत. जागोजागी बोर्ड लावलेले दिसतात. काय काय कामं केली त्याची, धोक्याच्या सूचनांचे हे बोर्ड दिसत आहेत. थोडा विश्रांती करून आपण परत पुढे निघूया. आता 10 वाजले आहेत.
1.5 तास झाला आपल्याला गड चढतोय, अजून आपण गडावर पोचलो नाही. ही खाली जी दिसत आहे ती गडाची तटबंदी आहे. ती तटबंदी बऱ्यापैकी ढासळली आहे. ते परत उभारण्याचं थोडं काम केल्याचं दिसत आहे. वरून परत स्टोन पिचिंग केलेली दिसत आहे. कॉन्क्रिटिंग थोडं झालेलं आहे. या साईडला स्टोन पिचिंग करायची बाकी आहे. ही इकडे दिसते बघा, इकडे थोडी स्टोन पिचिंग केलेली आहे किंवा आहे. पहिल्याचेच तटबंदी पडल्यामुळे जे दगड उघडे झाले ते दिसत आहेत. गडाचे महादरवाच्या बाजूची तटबंदी, ही डाव्या बाजूची जी तटबंदी दिसत आहे गडावरून, ती तरी आत्ता तरी इंटॅक्ट दिसत आहे. पण ही उजव्या बाजूची तटबंदी जी आहे ती बऱ्यापैकी ढासळली आहे. ती मगाशी तुम्हाला जी दाखवली ती तटबंदी, ती बऱ्यापैकी ढासळली आहे. ही इथे आपल्याला दिसत आहे ती तटबंदी आहे जी महादरवाजापासून चालू होते, ती गडाच्या पूर्ण भोवतीने आहे. इकडची तटबंदी तेवढी इंटॅक्ट दिसत आहे. त्याच्या तटबंदीच्या वरती हे जे दिसत आहे ते पाण्याचं टाकं आहे. इथे देवळी दिसत आहे आणि हे हनुमान मारुती यांची मूर्ती इथे दिसत आहे. त्यावरून मी म्हणत आहे की हे जुन्या देवळाचे अवशेष असू शकतात. यायचं 10 वर्षापूर्वी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा तर जस्ट पावसाळा चालू झाला होता, तेव्हा हा तलाव पूर्ण भरला होता. यावर्षी पावसाळा काय अजून आल्यासारखं वाटत नाही. हत्ती तलावात पाणी नाही मात्र असं आहे. हे गडावरील शिरकाई देवीचं मंदिर आहे. मंदिर छान सजवलं आहे, मंडप घातलेला आहे. आपण तब्बल 10:30 वाजता होळीच्या माळावर पोचलो आहे आणि मागे शस्त्र प्रदर्शन आणि शिवकालीन कला यांचं प्रदर्शन चालू आहे. चला आता आपण सगळं सोहळा पाहून घेऊया. केले मोठे असेल तरी गाडी झाले, गाडी उद्ध्वस्त निघाली आहे. Bazen
सर्वे कोणी असेल त्याने रोपवेने खाली झाले, नातेवाईक खाली गेले आहेत त्यांचे. हा होळीचा माळ, ही बाजारपेठ आणि हे जगदीश्वराचं मंदिर. हा आहे नगरखाना. हे रायगडावरचे जुने अवशेष दिसत आहे आपल्याला. गडकोटी असतील या, म्हणजे गडावरचे पहिले घरं असू शकतात, ती कोठारं असू शकतात धान्याची, किंवा दुसरे काही अवशेष असू शकतात. ते आपण आहोत नगरखान्याच्या बाजूलाच. हा आहे नगरखाना. हे सचिवालय आहे, म्हणजे राजांच्या अष्टप्रधान मंडळातली जी लोक होती त्यांची बसण्याची जागा, सेक्रेटरियल विभागाची जागा ही आहे.
वरती गाडी मागे लाव ना थोडं. महाराजांचं दर्शन झाल्यावर मी पुन्हा गड उतरू लागलो. परतीच्या प्रवासात कडक ऊन आहे. हा आहे नाणे दरवाजा. येताना आम्ही इथनं होतो आलो. हा दुसरा रोड आहे. उतरताना आम्ही इथून चाललो आहे. महाराजांचं मंदिर. परतीच्या प्रवासात एक गोष्ट सातत्याने झालवते आहे, ती म्हणजे 10 वर्षापूर्वीचा मी आणि आत्ताचा मी. म्हणजे आता माझं वय झाले कारण तर पाय थरथरायला लागलेत. ऊन पण खूप जास्त आहे. चला काहीच वेळात आपण गडाखाली उतरू आणि आपली ही रायगडची वारी पूर्णत्वात येईल. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.